कोसारी येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून भरदिवसा एकाचा चाकूने भोसकून निर्गुण खून केल्याची घटना घडली। शंकर अण्णप्पा तोरवे वय वर्ष 55 असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। ही घटना रविवारी दुपारी घडली। प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा खून केल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी पोलिसांनी संदीप महादेव नरुटे वय वर्ष 29 व संतोष महादेव नरुटे वय वर्ष 26 या दोघा सख्ख्या भावांना ताब्यात घेतलंय। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। तोरवे हे कोसारी सोसायटीचे माजी अध्यक्ष होते। संशयित संदीप व संतोष नरुटे यांच्या ओळखीचे होते। त्यांचे संदीप व संतोष यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते। या संबंधाची कल्पना संशयितांना होती। याबाबत दोघांनी तोरवे यांना समज दिली होती, परंतु समज देऊनही तोरवे यांनी संबंध सुरूच ठेवले असल्याचा संशय संशयितांना होता। यातून रविवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला। दरम्यान दुपारी संतोष व संदीप या दोघांनी तुमच्याकडे काम आहे, आमच्या बरोबर चला असं तोरवे यांना सांगितलं। तोरवे हे दोघांबरोबर त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर गेले असता अचानक दोघांनी पाठीमागून दांडक्याने मारलं, तर समोरून पोटात चाकूने भोसकलं। यात घाव वर्मी लागल्याने तोरवे जागीच कोसळले। त्यातच त्यांचा मृत्यू झाला। तोरवे यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण जवळच तोरवे यांचे नातलग होते। त्यांनी यातील एका संशयिताचा पाठलाग करून त्याला पकडलं। त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला।